इयत्ता 10वी तुकडी ब सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड चॅप्टर नंबर 2 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. Glycolysis process of glycolysis occur in cytoplasm. A molecule of glucose is oxidized step by step in process, and two molecules of each pyruvic acid ATP, NADH2 and water are formed. Molecules of pyruvic acid formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. Two molecules of NADH2 and two molecules of carbon dioxide are released during this process. ग्लुकोज विघटन पेशीद्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचं टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल, ॲडेनिन टाय फॉस्फेट, ATP, NADH2 and पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. या प्रक्रियेत तयार झालेले पायरुव्हिक आम्लाचे रेणू असिटिल कोएन्झाइम ए या रेणूमध्ये रूपांतर केले जाते. या प्रक्रियेच्या वेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADHचे 2 रेणू तयार होतात. ट्रायकार्बोऑक्सिल ॲसिड सायकल. बोथ molecules of acetyl coenzyme enter in mitochondria. Cycle chain of reaction called as tricarboxylic acid cycle is operated on it. In the mitochondria, acetyl part of acetyl coenzyme is completely oxidized. Through this cycle process, molecules of CO2, carbon dioxide, H2O, NADH2, FADH2 are derived. ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र क्रेब सायकल. ॲसिटिल कोएन्झाइम ए रेणू तंतुकणिकेमध्ये जातात. त्यावर ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. या अभिक्रियेद्वारे ॲसिटाइल कोएन्झाइम च्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडायझेशन केलं जातं आणि त्याद्वारे CO2, कार्बन डायऑक्साईड, H2O पाणी, NADH2, FADH2 and ATP चे रेणू मिळतात. Electrotransfer chain reaction. The molecules of NADH2 and FADH2 forming during all Abbott process
participate in electron transfer chain reaction. Due to this, three molecules of ATP are obtained from each NADH2 molecules, and two molecules of ATP formed each FADH2 molecules beside ATP adenine diphosphate water molecules are also formed in this reaction. Electron transfer chain reaction is operated in mitochondria only. These molecules of glucose is completely oxidized in aerobic respiration, and molecules of CO2 and H2O are produced along with energy. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया सुद्धा तंतुकणेमध्येच राबवली जाते. वरील सर्व प्रक्रियेच्या वेळी तयार झालेले NADH2 प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADHच्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे रेणू आपणाला मिळतात. या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणूव्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात. अशा पद्धतीनं ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण विघटन होते आणि ऊर्जाबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि H2O रेणू तयार होतात. NADH2 निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. FADH2 फ्लोविंग ॲडेनाइड डायन्यूक्लियोटाइड. हे प्रत्येक पेशीत तयार होणारे पेशी शोषणात मदत करणारे 2 सहविकर आहेत. NADH2 निकोटीनआमाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. FADH2 फ्लेविंग ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. Both enzymes are formed in cell and used in cellular respiration. ATP adenine triphosphate is energy-rich molecules, and energy is stored in the bond of which phosphate group are attached to each other. These molecules are stored in the cell as per need. Chemically, adenine triphosphate is triphosphate molecules formed from adenine ribbon nucleoside. It contains nitrogenous compound adenine, pentose sugar, ribose, and 3-phosphate groups. As per need of energy is derived by breaking the phosphate bond of ATP. Hence, ATP is called as energy currency of cell. ATP ॲडेनिन ट्रायफॉस्फेट हा एक ऊर्जेनं संपृक्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू ज्या बंधाने जोडलेले असतात त्या बंधामध्ये ऊर्जा साठवली जाते.
या रेणूमध्ये पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवला जातो. रासायनिकदृष्ट्या ATP हा ॲडिनोसिन रायबोन्यूक्लियोटाइडपासून तयार झालेल्या ट्रायफॉस्फेटचा रेणू असून यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू, रायबोज C5H10O5 ही पेंटोज शर्करा व 3 फॉस्फरसचे रेणू असतात. ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार ATPमधील फॉस्फेटच्या रेणूमधील बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते. ATPलाच ऊर्जेचे चलन असंही म्हटलं जातं. ATP कन्व्हर्टेड टू ADP. ॲडेनिन जास्त ऊर्जेचं फॉस्फेट बंध रायबोज इज कन्व्हर्टेड टू रायबोज सेंद्रिय फॉस्फेट मुक्त झालेली ऊर्जा. उपासमार, उपोषण यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरात कार्बोदकेचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनाचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थासोबत त्याचे रूपांतर मेद-आम्लामध्ये केलं जातं. प्रथिनाचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये केलं जातं. मेद-आम्ल अमिनो आम्ल ॲसिटिल कोएन्झाइम ए मधील रूपांतरित केले जातात आणि ॲसिटाइल कोएन्झाइम ए रेणूचे केब चक्र अभिक्रियाद्वारे तंतुकणिकामध्ये पूर्णतः ऑक्सिडीकरण केले जाऊन ऊर्जा मिळवली जाते. If there is insufficient amount of carbohydrate in body due to exceptional condition like fasting and hunger, these lipid and protein are used for energy production. In this case of lipid, they are converted into fatty acid, whereas protein into amino acid. Fatty acid and amino acid are converted into acetyl coenzyme, and energy is obtained through complete oxidation of acetyl-CoA by produced Krebs cycle in mitochondria. ग्लुकोज विघटन ग्लायकोलायसिसच्या प्रक्रियेचा शोध गुस्ताव्ह एडीन ओटो मेयरहॉफ आणि जॅकब पानास या 3 शास्त्रज्ञांनी आणि इतर सहकाऱ्यांनी मिळून लावला. यासाठी त्यांना स्नायूवर प्रयोग केले म्हणून ग्लायकोलिसिस प्रक्रियेलाच एडीन मेयरहॉफ पानास पायवे असंही म्हणलं जातं. ट्राय कार्बोक्झिलिक आम्लचक्र या चक्रीय अभिक्रियेत सर हेक्स केब यांनी शोधली म्हणून चक्रीय अभिक्रिया क्रेब चक्र असंही संबोधलं जातं. त्यांनी या शोधासाठी 1993 मध्ये जगातला सर्वात मोठा नोबेल पुरस्कार त्यांना
मिळाला. The process of energy produced through aerobic respiration of carbohydrate, protein and fat, lipid is converted fatty acid. Fatty acid is converted acetyl carbohydrate is converted glycolysis. Glycolysis is converted pyruvic acid and acetyl Krebs cycle is converted carbon dioxide plus H2O plus energy. Protein is converted amino acid. Amino acid is converted acetyl coenzyme. Coenzyme is acetyl coenzyme converted into Krebs cycle. Krebs cycle is converted carbon dioxide plus H2O plus energy. Glucose is converted into three-step. Pyruvic acid is converted fermentation. Converted alcohol is converted yeast. Glucose converted into glycolysis. Glycolysis is converted pyruvic acid. Pyruvic acid is fermentation. Converted difference product vinegar, vitamins, etc. is converted various microbes. Pyruvic acid converted fermentation. Fermentation is converted lactic acid. Lactic acid is converted erythrocyte muscular cell. कार्बोदके या रेणूचं 3 गटामध्ये विभाजन होतं. पायरुव्हिक आम्ल, या पायरुव्हिक आम्लाचं किण्वन क्रिया घडली जाते. किण्वन क्रियेद्वारे अल्कोहोल निर्मिती होते आणि अल्कोहोल हे किण्व या पद्धतीने मिळवलं जातं. कार्बोदके ग्लुकोजचे विघटन ग्लायकोलिसिसमध्ये होतं आणि या ग्लायकोलिसिसचं कन्व्हर्शन पायरुव्हिक आम्ल, या पायरुव्हिक आम्लाचं किण्वन विविध पदार्थ, उदाहरण विनेगार, जीवनसत्व इज कन्व्हर्टेड टू विविध सूक्ष्मजीवामार्फत काय केलं जातं, कन्व्हर्शन केलं जातं. पायरुव्हिक कार्बोदकेचं रूपांतर पायरुव्हिक आम्ल इज कन्व्हर्टेड किण्वन प्रक्रियेनं लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर होतं आणि या लॅक्टिक आम्लाचा उपयोग स्नायू, तांबड्या पेशी, रक्तपेशी निर्मितीसाठी होतो. Energy produced in microorganism through aerobic respiration. Some organisms cannot live in this presence of oxygen. Many bacteria, such having organisms, have to performed aerobic respiration for energy production. Glycolysis, fermentations are two steps of aerobic respiration. विनॉक्सी शोषण करणाऱ्या सूक्ष्मजीवाची निर्मिती. काही सजीव ऑक्सिजनच्या सान्निध्यात राहू शकत नाहीत. अनेक जीवाणू अशा
सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनॉक्सी शोषणाचा अवलंब करावा लागतो. विनॉक्सी शोषणाचे ग्लुकोजचे विघटन ग्लायकोलिसिसमध्ये आणि किण्वन फर्मंटेशन असे 2 टप्पे असतात. या ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन ऊर्जा कमी मिळली जाते. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनातून तयार झालेले पायरुव्हिक आम्ल काही विकाराच्या मदतीनं इतर कार्बनी पदार्थांमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये C2H5OH इथाइल अल्कोहोलमध्ये रूपांतरित केलं जातं. यालाच किण्वन असे म्हणतात. Glucose is incompleted, oxidized, and less amount of energy in obtained in this type of respiration. Pyruvic acid produced through glycolysis is converted into other organic acid or alcohol with the help of some enzyme. In this process, this is called as fermentation. Some higher plant, animal, and aerobic microorganisms are performed aerobic respiration instead of aerobic respiration if there is depletion in oxygen level to surrounding. उच्च स्तरीय